नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। दशमभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पहाटेच्या थंडीत राजांची छावणी जागी झाली. पहारे बदलले. पहाटेच्या गारवाऱ्याने कनाती फडकू लागल्या. छावणीत ठाई ठाई शेकोट्या पेटल्या. सूर्योदयाला राजांनी डेऱ्याबाहेर येऊन सूर्यवंदन केले. राजांची स्नानपूजा आटोपली होती. उन्हे चढू लागली तसे राजांचे एक एक सरदार मुजऱ्यासाठी सामोरे येऊ लागले. राजे प्रल्हादपंत, हंबीरराव, मानाजी, येसाजी या मंडळींबरोबर बोलत होते. छावणीची हाल हवाल समजून घेत होते. कुतुबशाहीने ठेवलेल्या बडदास्तीने सारे खुश होते. कुतुबशहांनी कशाचीच कमतरता ठेवली नव्हती. दिवस वर आला तसे कुतुबशाहीचे मानकरी राजांच्या गोटाकडे येऊ लागले. मादण्णापंत आले. प्रल्हाद निराजी आले. पातशहांच्या भेटीचे स्थळ, काळ निश्चित करण्याबद्दल वाटाघाटी सुरू झाल्या. राजांनी सांगितले, मादण्णा, आम्ही पातशहांच्या भेटीसाठीच एवढ्या दूरवर आलो. पातशहांनी आमच्या स्वागतासाठी येण्याची गरज नाही. आम्ही किल्ल्यात जाऊन त्यांची भेट घेऊ. मादण्णापंतांच्या मनावरचे ओझे उतरले. पातशहा किल्ला बाहेर पडण्यास भीत होते हे त्यांना माहीत होते. मादण्णांनी सांगितले, महाराज, जशी आपली आज्ञा. भेटीबाबत आपली आणखी काही खास इच्छा असली तर ती मी पातशहांच्या कानांवर घालीन. मादण्णा, पातशहांना आमचे धन्यवाद द्या. त्यांनी आमची बडदास्त पातशहांच्या कीर्तीला साजेशीच ठेवली आहे. मुहूर्त निश्चित झाला की आम्ही भेटीसाठी ठरेल त्या ठिकाणी येऊ. पण आमच्या वतीनं पातशहांना विनंती करा की जसे ते पातशहा आहेत तसेच आम्ही पण छत्र चामर बाळगीत आहोत. दरबारी रिवाजाप्रमाणे पातशहांच्या पुढं शिरमोई धरणं व तस्लीम करणं आम्हाला रुचणार नाही. भेट व्हावी ती बरोबरीच्या नात्यानं व्हावी. मादण्णांनी पातशहांना राजांचा निरोप कळविला. पातशहांनी ती भेट मान्य केली. उभयपक्षी चांगला दिवस पाहून भेट निश्चित करण्यात आली. भेट तानाशहांच्या महालात मध्यान्ही होणार होती. भागानगरचे लक्ष त्या भेटीच्या दिवसावर खिळून राहिले होते. अधुना दशमभागस्य पंचमी कथा एषा. भेटीचा दिवस उजाडला. राजांच्या आज्ञेनुसार हंबीरराव पागेकडे लक्ष देत होते. त्यांच्या नजरेखाली निवडक पागा तयार होती. मानाजी मोरे मिरवणुकीत येणाऱ्या सैन्याची देखभाल करीत होते. आपल्या उंची पोशाखाने आणि तळपत्या शस्त्रांनी घोडदळ पायदळ सज्ज झाले. जरी पटक्याचा हत्ती नखशिखांत सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवला होता. त्याच्या पाठीवर घातलेल्या भरजरी झुलीवर सुवर्ण हौदा उन्हात तळपत होता. राजांबरोबर पातशहांच्या भेटीत जाणाऱ्या सरदारांनी उंची पोशाख केले होते. सोन्या चांदीचे अलंकार त्यांच्या अंगावर शोभत होते. मस्तकी मराठमोळी पगड्यांवर तुरे खोवले होते. मादण्णापंत प्रल्हादपंतांसह छावणीत आले. त्यांनी राजांची भेट घेतली. राजे पातशहांच्या भेटीला निघाले. कुतुबशाहीचे रक्षण करते म्हणून समजल्या जाणाऱ्या राजांच्या स्वागतासाठी भागानगरवासी आतुर झाले होते. ज्या रस्त्यावरून राजे जाणार होते ते रस्ते कुंकुम केशराच्या सड्यांनी रंगमाळांनी शृंगारिले होते. रस्त्याच्या दुतर्फा गुढ्या, तोरणे, पताका उभारल्या होत्या. रस्त्याकडे उंच हवेल्यांच्या गच्च्या खिडक्यातून स्त्रिया गर्दी करून उभ्या होत्या. हजारो नागरिक राजांच्या दर्शनाला आतुर बनले होते. मध्यान्हीची वेळ नजीक येत होती. सूर्य आकाशात चढत होता आणि त्याचवेळी राजांची भव्य मिरवणूक नगरप्रवेश करती झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जरी पटक्याचा हत्ती चालत होता. नगाऱ्यांचा आवाज राजांच्या आगमनाची वर्दी देत होता. शिंगांचा आवाज गगनाला भिडला होता. डोळ्यांसमोरून सरकणाऱ्या राजांच्या फौजेकडे नागरिक कौतुकाने पाहत होते. मोगली सत्तेला आव्हान देणारे, आदिलशाहीचा थरकाप उडवणारे ते सैन्य निरखित होते. मोगलाई, आदिलशाही आणि खुद्द कुतुबशाही यांच्या मुलखापर्यंत चौफेर दरारा उत्पन्न करीत दौडणारे मराठी घोडदळ टापांचा आवाज करीत समोरून जात होते. मावळ्यांचे पायदळ आपल्या पायतणांचा आवाज करीत पुढे सरकत होते. त्या पावलांची करामत फार दूरवर पसरली होती. मी म्हणणाऱ्या किल्ल्यांना त्या पावलांच्या करामतीपुढे हार खावी लागली होती. घोडदळाच्या आणि पायदळाच्या हातातील शस्त्रे उन्हात तळपत होती. प्रत्येक पथकाबरोबर पथकाचा नेता जात होता. त्याने त्यांच्या नावांची दहशत घराघरातून पसरली होती. ज्यांच्या दर्शनाला सारे आतुर झाले होते ती राजांची स्वारी शहरात प्रवेश करती झाली. राजांच्या नावाचा जयघोष उठला. अगणित मंगलारत्या उजळून उठल्या.
राजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी छत्रचामरे धरली होती. राजांनी मस्तकी केशरी रंगाचा जिरेटोप घातला होता. मोत्यांच्या तुरा मानेवर रुळत होता. अंगात नाजूक जरी काम केलेला तलम रेशमी जामा शोभत होता. अंगरख्याच्या आत घातलेली जरी फतू अंगरख्यातून दिसत होती. कमरेला भगवा शेला आवळला होता. त्यात भवानी तलवार कट्यार खोवली होती. पायात तंगविजार आणि जरी चढाव घातले होते. राजांच्या कपाळावर शिवगंध रेखाटले होते. कानातील मोत्यांचे चौकडे घोड्यांच्या पावलांबरोबर हेलकावे घेत होते. डाव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून उजव्या हाताने घोड्याचा रेशमी कायदा सांभाळीत नागरिकांना दर्शन देत राजे पुढे जात होते. त्या गुणसंपन्न राजाच्या दर्शनाने नागरिक तृप्त झाले. राजे जसे पुढे जात होते तशी दोन्ही बाजूंच्या इमारतींवरून राजांच्यावर अखंड सुवर्ण फुलांची बरसात होत होती. राजांच्या बरोबरच्या हुजुराती पथकाचे कपडे एक जात सारखे होते. त्यांचे कपडे भारी होते. अंगावर कंठे, तोडे, चौकडे, तुरे शोभत होते. राजांच्या बरोबर जाणाऱ्या खाशा मंडळीत मादण्णा पंत, प्रल्हाद पंत, रघुनाथ पंत ही राजकारणी माणसे होती. तसेच सेनापती हंबीरराव, दुय्यम सेनापती आनंदराव, मानाजी मोरे हेही होते. त्याखेरीज सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सोमाजी नाईक, बाबाजी ढमढेरे ही मंडळी राजांना सोबत करीत होती. राजांच्यावर उधळल्या जाणाऱ्या सुवर्ण फुलांचा सडा रस्त्यावर पडत होता. स्त्रिया त्यांच्यावरून पंचारती ओवाळीत होत्या. राजांच्या आज्ञेनुसार राजांचे सहाय्यक दुतर्फा रौप्य सुवर्ण नाणी उधळीत आपले समाधान व्यक्त करीत जात होते. 25,000ची फौज मागे पुढे निरखित राजे गोवळकोंड्याच्या किल्ल्यापाशी आले. भागानगरच्या पश्चिमेला 1.5 कोसावर खडकावर बसलेल्या गोवळकोंड्याचे दर्शन राजे घेत होते. किल्ला अनेक तटांनी मजबूत केला होता. 8 दरवाजे आणि 87 बुरुज यांनी तो तट सजला होता. किल्ल्याच्या आत खडकावर बसलेल्या बाले किल्ल्याच्या भव्य इमारती दुरून नजरेत येत होत्या. भुईकोट किल्ला आणि गड यांचे मिश्रण किल्ल्याला लाभले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारी मादण्णा राजांच्या स्वागतासाठी उभे होते. राजांनी किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याचा आतला विस्तार कैक कोसांचा होता. भागानगरची खरी राजधानी गोवळकोंडाच होती. किल्ल्यात दुसरे शहर वसविल्याचा भास होत होता. किल्ल्याच्या आवारात अनेक तळी, उद्याने, शेते नजरेला येत होती. किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला तर किल्ल्याला लागणारे धान्य व पाणी येथे उपलब्ध होत असे. राजांची नजर समोर दिसणाऱ्या बाले किल्ल्यावर खेळली. त्याची तटबंदी निसर्गदत्त खडकांच्या चढ उतारांबरोबर किल्ल्याला लपेटली होती. ठाई ठाई पहारे दिसत होते. खडकांच्या प्रचंड शिलाखंडात उभी राहिलेली माथ्याची मशीद व तिच्या लगत असलेली मिनारांनी सजलेली इमारत लक्ष वेधून घेत होती. राजांची भेट दादमहाली ठरलेली होती. दादमहालाच्या समोर मिरवणूक आली. राजे पायउतार झाले. खंदकापलीकडे बाले किल्ल्याच्या तटात खिळेबंद दरवाजा दिसत होता. राजांनी हंबीररावांना नजीक बोलाविले. हंबीरराव, आम्ही पातशहांच्या भेटीसाठी जातो. तुम्ही फौजेसह इथंच थांबा. आमची चिंता करू नका. हंबीरराव आश्चर्यचकित झाले. मादण्णांच्या इशारतीबरोबर खंदकावरची फळी करकरत उतरली. मखमलीच्या पायघड्या अंथरल्या गेल्या. राजांनी आपल्याबरोबर प्रल्हाद पंत, जनार्दन नारायण आणि अंगरक्षक म्हणून सोमाजी नाईक व बाळाजी ढमढेरे एवढ्यांनाच घेतले. राजांचा निर्णय ऐकून मादण्णाही चकित झाले होते. ते म्हणाले, महाराज, आपल्याला आणखीन संगती घ्यायचे? मादण्णा पंत, मैत्रीमध्ये आमच्या मनात दुश्मनी येत नाही. एवढी माणसं काय करायची? रिवाज म्हणून ही संगती घेतली, नाहीतर आम्ही सडेच पातशहांच्या सामोरे गेलो असतो. चला, खुद्द पातशहा आपल्या स्वागताला येणार आहेत तेव्हा. नको मादण्णा, पातशहांना निरोप पाठवा. महालीच राहा म्हणून सांगा. त्यांनी खाली यायची गरज नाही. आम्ही होऊन त्यांच्या महाली जाऊ. मादण्णांनी पातशहांना निरोप पाठवला आणि राजांनी विश्वासाने खंदकाच्या फळीवर पाऊल ठेवले. मादण्णा व गोवळकोंड्याचे मनसबदार यांसह राजे फळीवरून तटाच्या दरवाजाशी गेले. अंगूर महालाच्या खिडकीतून राजांच्या फौजांकडे पाहणाऱ्या कुतुबशहाला राजांचा निरोप पोहोचला. तो आश्चर्यचकित होऊन राजांच्या कृतीकडे पाहत होता. अवघ्या 4 माणसांनीशी शिवाजी बालेकिल्ल्यात येतो हे पाहताना त्याची नजर विस्फारली गेली. खंदकाची फळी उंचावलेली दिसत असूनही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. शिवाजी राजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाने
त्याचे मन उचंबळून आले. त्याचवेळी टाळीचा आवाज महाली घुमला. शिवाजीराजे किल्ल्यात आल्याची इशारत मिळाली. राजांच्या भेटीसाठी तयार झालेला अबुल हसन तानाशहा गडबडीने राजांच्या सामोरा जाण्यासाठी अंगुर महालाबाहेर पडला. राजे जेव्हा दाद महालात आले तेव्हा महालाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या कुतुबशहावर त्यांची नजर गेली. कुतुबशहा पुढे आला. प्रल्हाद निराजी राजांना म्हणाले, अली आला हजरत आलम पनाह अबुल हसन कुतुबशाह. कुतुबशहांना मादंडाने ओळख करून दिली. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पतपातशाह छत्रपती शिवाजी महाराज. कुतुबशहा प्रसन्न मुद्रेने सामोरे आले. त्यांनी राजांना स्नेहालिंगन दिले. राजांचा हात हाती घेऊन राजांच्यासह ते बैठकीवर गेले. दोघे एकाच बिछायतीवर लोडाला टेकून शेजारी बसले. राजे कुतुबशहांच्याकडे पाहत होते. कुतुबशहा मोठा देखणा होता. राजांना त्याचे डोळे भारी आवडले. आकाशासारखे किंचित निळसर असे ते डोळे बोलके आणि सुंदर होते. राजांचे भव्य व्यक्तिमत्व पाहून कुतुबशहाही प्रसन्न झाला. त्याची सारी भीती नाहीशी झाली. जडावात बसवलेल्या हिऱ्यांसारखे नेत्र तो पाहत होता. त्यातले भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत राजांच्या रेखीव आकृतीत आणि त्यांच्या सदा विजयी स्मितात लपलेले अंतरंग शोधण्याचाही तो प्रयत्न करीत होता. दादमहालाचा आकार मोठा होता. नक्षीदार कोरीव छत, अत्यंत सुबक कमानी आणि पडदे, आडपडदे यांनी महालाच्या भव्यतेत भर घातली होती. महालाच्या चारी बाजूंच्या जाळीदार खिडक्यातून आपल्यावर रोखलेल्या अनेक नजरांची राजांना जाणीव होत होती. राजांचा रुबाब पाहून तानाशहाच्या बेगमा थक्क झाल्या होत्या. आतुरलेल्या डोळ्यांनी त्या झरोक्यातून ती भेट त्या पाहत होत्या. राजांचे 4 सांगाती आणि शाही दरबारचे मानकरी अदबीने उभे होते. पातशहाने दिलेल्या विशेष मानानुसार मादंडा सामोरे बसले होते. सुवासिक पदार्थांनी भरलेली व मुरादाबादी सुवर्ण पिकदाण्या ठेवलेली तपके हाती घेऊन सेवक उभे होते. खळ लावलेली मखमलीचे कशिदेदार अंगरखे व त्यावर सोन्याचे कमरपट्टे घातलेले हुजुरे दोघांवर मयूरपंखांनी वारा घालीत होते. राजे तानाशहांच्या बरोबर मोकळेपणाने बोलत होते. तानाशहांनी राजांना क्षेमकुशल विचारले. त्यांच्या बडदास्तीची चौकशी केली. 1 प्रहर केव्हा सरला हेही दोघांना कळले नाही. शेवटी राजे म्हणाले, पुष्कळ वेळ झाला, आता आम्हाला जायची परवानगी द्या. तानाशहांनी राजांचा हात प्रेमभराने हाती घेतला. आमच्या सहवासाचा एवढ्यात कंटाळा आला. आमची तमन्ना होती की आपण 1-2 दिवस तरी आमच्या महाली राहावं. खुले दिल गुफ्तगू करे, कुछ तफरीह करे. राजे हसले. ते चटकन म्हणाले, ते आमचं आलिशान मुकद्दर समजू. आम्ही खोटं कधी बोलत नाही. आपल्याला आम्ही वडील बंधू मानतो. आपली इच्छा आम्ही कशी मोडू? आम्ही राहतो. आपल्या सहवासात आम्हालाही आनंद आहे. तानाशहांच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत. अवघ्या 4 माणसांनीशी बाले किल्ल्यात आलेला हा राजा किल्ल्यात राहायचेही मान्य करतो. राजांच्या या कृतीने तानाशहा राजांचा स्नेही बनला. अधुना दशमभागस्य षष्ठी कथायिषा. रात्री राजांना बारादरीत मेजवानी झाली. वातावरणात संपूर्ण दिलखुलासपणा आला होता. राजांच्या मनात नसतानाही राजांना अफजल वध, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट ही सांगावी लागत होती. बाहेर चांदणे पडले होते. जेव्हा शांतता पसरे तेव्हा ठुमरीचे मधुर सूर कानांवर पडत राजांचे लक्ष त्या सुरांकडे वेधत होते. ते लक्षात घेऊन तानाशहांच्या चेहऱ्यावर स्मित विलसत होते. मेजवानी झाली. तानाशहा राजांना म्हणाले, हे गाणं कोण गातं, कुठं गातं याचं कुतूहल आहे ना? राजे निसंकोचपणे म्हणाले, हो, जवळपास कुठं गाणं चालू असतं तर कळलं असतं, पण स्वप्नामध्ये हलक्या पावलांनी सूर अवतरावेत असा हा भास होतो. चला. तानाशहांच्या बरोबर राजे सज्जावर गेले. आकाशात 10वा चंद्र दिसत होता. तानाशहा आपल्या अंगावरची शाल बळजबरीने राजांच्या खांद्यावर टाकीत म्हणाले, आपण मेहमान आहात, धाकटे आहात. आपली काळजी आम्हाला घ्यायला हवी. राजांनी मान तुकवून त्या प्रेमाचा स्वीकार केला. दोघे सज्जाच्या कडेला आले. तानाशहा म्हणाले, ऐका. राजे स्तब्ध झाले. त्या शांत नीरव वातावरणात गाण्याचे सूर ऐकू येत होते. काही क्षण गेल्यावर राजे उद्गारले, सुंदर. तानाशहांनी पश्चिमेकडे बोट केले. ते म्हणाले, राजे, किल्ल्याला लागून तलाव आहे ना, त्याच्या मागे पहा. बारीक नजरेनं पाहिलं तर
2 टेकड्यांवर उभ्या असलेल्या इमारती दिसतील. आपलं मन रिझवण्याकरता दरबारचे कलावंत तिथं गात आहेत. राजांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तानाशहांनी दाखवलेले अंतर सहज कोस 1.25 कोसाचे होते. तिथल्या इमारतीत गायलेले सूर पश्चिमेच्या वाऱ्याने बारादरीपर्यंत येत होते. तानाशहा सांगत होते, जिथून हे सूर येतात त्या 2 महालांची नावं प्रेमावती आणि तारामती आहेत. या दोघी कुतुबशाहीच्या राजगायिका. आमच्या वडिलांच्या पदरी त्या होत्या. इथं आला हजरत चांदण्या रात्री आराम करीत आणि गाणं ऐकत असत. त्या गायिका गेल्या, पण ते महाल तसेच आहेत. आज आमच्या दरबारच्या कलावंतांचं गाणं ऐकण्यासाठी आपल्यासारखे थोर मेहमान आलेत. ही अल्लाची कृपा आहे. राजांची नजर मादण्णांच्याकडे वळली. राजे म्हणाले, मादण्णा, उद्या त्या कलावंतांची आणि आमची भेट घडवा. आम्ही त्यांच्या गाण्यावर प्रसन्न आहो. राजे, त्या कलावंतांना भेटण्याची गरज नाही. आपली मेहर नजर म्हणून त्यांना भरपूर दिलं जाईल. मादण्णा म्हणाले, नको, किती केलं तरी कलावंत आहेत. ईश्वरी देणगीनं ते समृद्ध आहेत. त्यांना मुलाखत देणं हेच वाजवी होईल. रात्री राजे महालात झोपले असताही त्यांना ते मंजूळ सूर ऐकू येत होते. महालाच्या दरबाराशी सोमाजी नाईक डोळ्याचे पाते लावू न देता तळपत्या तलवारीनिशी पहारा करीत होते. राजे निश्चिंत मनाने, पूर्ण समाधानाने झोपी गेले. अधुना दशमभागस्य सप्तमी कथा एषा. तानाशहांनी राजांचा सारा बालेकिल्ला फिरून दाखविला. खिलवत महाल, राणी महाल, तारामती महाल, दिवाण ई आम अशा अनेक नामांकित इमारती किल्ल्याच्या दक्षिणेला होत्या. इमारतींच्या 3ऱ्या मजल्यावरही पाणी खेळविले होते. राजवाड्यात सर्वत्र कारंजातील जलतुषारांनी शोभा वाढविली होती. प्रत्येक दिवाणखान्यात वाहते पाणी खेळविले होते. राजांना बरोबर घेऊन तानाशहाने राजधानीतील मशिदी, प्रासाद आणि आपल्या पूर्वजांच्या कबरी दाखविल्या. प्रत्येक कबरीत भारी गालीचे, रेशमी चादरी व जमिनीपर्यंत लोळणाऱ्या फुलांच्या जाळ्यांचे आच्छादन असे. दीपांच्या प्रकाशात आणि सुगंधाच्या दरवळात वातावरण धुंदावलेले असे. किल्ल्याच्या उत्तरेला प्रसिद्ध नवीन बाग नानाविध फुलांच्या ताटव्यांनी बहरलेली होती. विस्तृत व खोल विहिरींच्या पाण्याचा उपसा 4 मोठा अखंड करीत होत्या. फुलबागेला लागूनच फळांच्या पोफळींच्या बागा होत्या. ताड पोफळींची गर्द छाया थंडी वाढवीत होती. राजमहालात रंगणाऱ्या राजकारणाच्या बैठकी, किल्ल्याच्या सहली आणि मेजवान्या या 3 दिवस केव्हा सरले हेही कोणाच्या ध्यानी आले नाही. बालेकिल्ल्याबाहेर राजांची वाट पाहत बसलेली फौज तिच्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र छावणीत आरामात होती हे खरे, पण उलटणाऱ्या दिवसाबरोबर फौजेची मने बेचैन होत होती. राजांचे निरोप येत होते. राजांच्या वस्तू किल्ल्यात जात होत्या, पण राजांचे दर्शन घडत नव्हते. अनेक विकल्प फौजेच्या मनात येत होते. दुसऱ्या दिवशी राजे तानाशहांच्या भेटीला गेले तेव्हा तानाशहा चिंतामग्न आहेत हे राजांच्या ध्यानी आले. राजांनी काळजीने विचारले, आपली तबियत? अल्लाच्या कृपेनं एकदम दुरुस्त आहे. राजे, शरीराची बिमारी आली तर हकीमाचं औषध घेऊन बरी करता येते, पण मनाची बिमारी भारी खराब. ती फार बेचैन करते. आम्ही समजलो नाही. मादण्णांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, राजे, कसं सांगावं हेच कळत नाही. आपल्या फौजेत चलबिचल झाली आहे. आपली फौज भागानगर लुटणार अशी अफवा उठली आहे. ती पातशहांच्या कानांवर आली आहे. क्षणभर राजे विचारमग्न झाले. दुसऱ्याच क्षणी राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते मोठ्याने हसू लागले. तानाशहा मादण्णा राजांच्याकडे पाहत होते. राजे तानाशहांना म्हणाले, आणि आपण विश्वास ठेवलात? आम्हाला खात्रीलायक बातमी आहे. तानाशहा म्हणाले, तुम्हाला खोटं वाटतं? मुळीच नाही, पण याला कारणीभूत आपणच आहात. तानाशहा आणि मादण्णा चकित झाले. मादण्णा उद्गारले, आम्ही? हो, हा तुमच्या आग्रहाचा परिणाम आहे. तुम्ही आम्हाला प्रेमभरानं ठेवून घेतलं, आम्हाला कुठं जाऊ दिलं नाहीत. आमच्या फौजेला आम्ही दिसलो नाही. आमची फौज शाही स्वागतावर तृप्त होणं कठीण. अनेक शंका आल्या असतील म्हणून थोडी चलबिचल झाली असेल. मादण्णा, आमचे सेनापती हंबीरराव यांना बोलावून घ्या. हंबीररावांना बोलावणे पाठवले गेले. तानाशहांना थोडा धीर आला. राजे त्यांना म्हणाले, आपण आमच्या मैत्रीबद्दल शंका न धरावी. आम्ही लुटीला जातो तेव्हा मैत्रीचा बहाणा करीत नाही. तानाशहांनी राजांचा हात प्रेमभराने हाती घेतला. काही वेळातच तंग वातावरण निवळले. खूप वेळ गेला. राजे बोलत असता अचानक टाळीचा आवाज महालात घुमला. राजांनी दचकून छताकडे पाहिले. आपले सेनापती किल्ल्यात आले. हा टाळीचा आवाज कुठून आला? बालेकिल्ल्यात प्रथम दरवाजात इशारतीची जागा आहे.
तिथं टाळी वाजवली असता इथं आवाज येतो, वर्दी मिळते. आश्चर्य आहे, राजे उद्गारले. आश्चर्य कसलं, ही करामत आहे, तानाशहा म्हणाले. आमच्या शाही बडदास्तीत आपली फौज रमत नाही, तुमच्या दर्शनासाठी ती व्याकुळ बनते, याचं आश्चर्य करावं. थोड्याच वेळात हंबीरराव आले. त्यांच्याबरोबर मानाजी मोरे, येसाजी कंक, आनंदराव हेही होते. चौघांनी मुजरे केले. राजांनी चौघांची ओळख करून दिली. राजांनी हंबीररावांना विचारले, हंबीरराव, फौजेची काय खबर? सर्व ठीक आहे महाराज. काही कमतरता? जी नाही, उलट सर्व काळजी घेतली जाते, कशाची कमतरता नाही. फौजेत चलबिचल आहे म्हणून आम्ही ऐकलं. हंबीररावांनी एक वेळ मादंडांच्यावर नजर टाकली. स्पष्ट बोलायला काही हरकत नाही, ही सर्व आपलीच मंडळी आहेत महाराज. आपलं दर्शन न घडल्यानं फौजेत अफवा उठत आहेत. आम्ही त्याबद्दल खबरदारी घेत आहोत. पण सांगा, आम्ही काय करावं? एक वेळ फौजेला दर्शन घडेल तर सारं ठीक होईल. हंबीरराव, आम्ही आणि पाचशहा दोघेही फौजेची पाहणी करू. एक प्रहरानं सारी फौज आमच्या महाला खालून जाऊ दे. जी. तानाशहांनी चौघांना मौल्यवान वस्त्रे, रत्ने देऊन गौरविले. 2 प्रहरी राजे आणि तानाशहा अंगुर महलाच्या सज्जावर उभे राहिले. राजांची फौज अंगुर महला खालून जात होती. राजे आणि पातशहा फौजेचे मुजरे स्वीकारित होते. राजांचे दर्शन घडताच आनंदाने बेभान झालेली फौज राजांचा आणि पातशहांचा जय जयकार करीत होती. फौजेला दर्शन देऊन दोघे महालात आले. तानाशहांची काळजी दूर झाली. राजे, आपली फौज किती आहे? पायदळ घोडदळ मिळून 40,000 जाईल. त्याखेरीज 10,000ची आसामी संगती आहे. सर्वच फौज संगती आणलेली दिसते. ते शक्य झालं नसतं. मुलुखाचा बंदोबस्त राखण्यासाठी एवढीच फौज माघारी ठेवून यावं लागलं. आजवर आपल्या फौजेची तारीफ आम्ही खूप ऐकली, आता ती पाहायला मिळाली. दुरून फौज पाहून तिचे गुण दिसणार नाहीत. आपली मर्जी असेल तर उद्या आमच्या माणसांचं कसब आपल्याला पाहता येईल. आम्हाला आनंद वाटेल, तानाशहा म्हणाले. राजांनी ढमढेर यांच्याबरोबर हंबीररावांना निरोप पाठविला. राजे राजकारणाच्या मसलतीत गडून गेले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.